उंडाळ्यामध्ये आज गाराच्या पावसाने चोपेश्वर कार्यक्रम पार पाडला. आर पार नुसत्याच गारा. नमस्कार मंडळ. रात्रभर बाहेर बोंबलं थिंडून सकाळी घरी पोहोचल्यानंतर घरवालों से पहले मैंने खुद का स्वागत बड़े जोर शोरों से किया. याच तळमळीत माझं नाजूकसं शरीर झोपेची मांग करत होतं, पण मैंने उसको गरम गरम 90 पिला के उसके लक्ष्य से गुमराह कर दिया और एक सीक्रेट संदेश के साथ उसको नए लक्ष्य की तरफ भोलपट दिया. आणि तो सीक्रेट संदेश होता ऍज ऑलवेज फालतूगिरी विस्कटल्यानंतर म्हणलं काम धंद्याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. त्यात आज आहे मंगळवार. लाईटचा कधी स्पॉट होईल सांगू शकत नाही. त्यात हा ब्लॉग कधी अपलोड होईल ते पण माहित नाही. आय हॅव सो मच वर्क ब्रो. और इन सब के बीच नींद मुझे काबू करने की कोशिश कर रही थी. म्हणलं आंघोळ केली पाहिजे. और जिंदगी से लड़के में हार मानने वाला था. तेवढ्यात आपल्याला एका सरड्याने मोटिवेट करण्यासाठी सुंदर अप्रतिम अद्भुत अरे कहना क्या चाहते हो? अविश्वसनीय प्रयत्न केले. तर विषय असा मित्रांनो, सरड्यानं पण अपनी जान पे खेल के मुझे मोटिवेट करने की कोशिश करी, पण तुम्ही काय मनावर घेणं झालाय. मग घ्या एकदा मनावर आणि व्हिडिओला लाईक शेअर रिपोस्ट फॉलो करा आणि कमेंट मध्ये मला एक पप्पी होऊन जाईल. मी मोटिवेट काय विषय नाही. मजा आया. बाहेर निघालो तर मस्त पावसाचं गच्च वातावरण झालेलं. म्हणलं पावसानं मुस्कडाच्या अधिकार आपलं काम करून मागे येऊया. ढिगभर कामं मार्गी लावून सगळ्यात महत्वाचा आपला स्टॉक संपत आलेला तिकडे वरच्या वळवला आणि म्हणलं 15 दिवसाचं टेन्शन गेलं. कारण एवढीच गोष्ट माझी झोप कंट्रोल करू शकते, बाकी किसी के बस की बात नाही. बाहेर आलो तर पावसानं नुसता आडझोड मुस्कडायला सुरुवात केली. एक पूर्ण तास मला सर्वत्र गारांचा बिछाना पाहायला मिळाला. या सर्व दृश्याचा साक्षी बनत असताना आभाळाला मी एकच मागणी केली, थांब रे बाबा, घरी जायचा. 1 तास झालं थांबलोय. जसं बोललो तसं पावसानं ऐकलं, डायरेक्ट कडकून पडलं और फिर से हम वही जिंदगी का बोझ लेके हमेशा की तरह गलत रास्ते पर निकल पड़े. आप भी गलती से गलती करो और गलती से फॉलो का बटन दबा दो. ओम भट स्वाहा.